योग्या तुझ्या पाठीमाग काय योग्या? मी योगा नाही. योगा नाही म्हणजे सगळं काय चालवलं काय या घरामध्ये तुम्ही? नाही, आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं. आई शपथ सांगतो, आम्हाला नाही फसवायचं होतं. पण झालं असं की आम्ही दोघेही नवसान झालं. नवसता होणार मग. पण झाली जुळ म्हणून दुनियेसमोर एकत्र दोघेही भाऊ कधीच येऊ नाही शकत. त्यानंतर आम्हाला सांगितलं की जिथं जिथं योग्य दिसेल ना तिथं प्रदीप नाही दिसणार. आणि जिकडे प्रदीप तिकडे योग्या नाही. जर का दोघे एकत्र दिसले तर विनाश होईल. हा, पण आई बाप, नवरा, पोरं, बायका आणि भावकी यांना कोणालाच त्याचा त्रास होणार नाही. त्यात नेमकं यांनी पळून जाऊन लग्न केलं. तिच्या घरच्यांनी पण बरंच काय काय सांगितलं. मी पण विचार करून त्याच वेळेला कळलं की इथे 2 वर्ष या फार्म हाऊस मध्ये कोणच राहायला आलं नाही. त्याच वेळा ठरवलं की यांना इथं आणायचं. आम्ही इथं आलो आणि नेमकं त्याच वेळा तुझा फोन आला की भाई 10 मिनिटात येतोय. 10 मिनिटात कुठं जाणार होतो रे आम्ही? म्हणून मला हा सगळा खेळ खेळावा लागला. मी यांना सांगितलं की तुम्ही जर भूत म्हणून घरात राहाल ना तरच तुम्ही घर सोडून जा. पण भाऊ, मी तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला, पण मी तुम्हाला कधी घाबरवलं नाही. हे गायत्रे, हां, चल त्याला घाबरूया. मी जाते आणि त्याला भाऊ करते. कुत्रा होता आपण. मग मी जाते आणि त्याला असं करू. कुत्रा नाही म्हटलं तर डुक्कर काढणार सोय. अहो, डुक्कर नव्हता, वाघ होता. ए तू कुठलाच जनावर काढू नको. हे तो पडला. चल चल. आवाज ऐकून घाबरला की काय? तुम्ही आधीच घाबरत होता. हो, खरं बोलते ही. अरे काय खरं बोलते? अरे योग्या, भावकी बोलतोस ना. अरे आम्हाला भाऊ समजत असतास तर शेअर केलं असतं. आम्ही तुला नाही राहू दिलं असतं का रे? हां, अरे आम्हीच बोललो असतो राहा. त्यासाठी भूत बनून घाबरायची गरज काय होती रे? हां, अरे कोणाला काय झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? सांगा ना. पण जे झालं ते जाऊ दे. ठीक आहे, तुम्ही इथे राहू शकता आणि आम्हाला त्या गोष्टीची काही हरकत नाही आहे. फक्त एक अट आहे, तुम्हा सर्वांना आणि स्पेशली वहिनी, पुन्हा भूत बनून घाबरू नका हो. माझी बॅटरी डेड आहे. हे गायत्री एवढं जोरात हसते. बघा ना, मी नाही हसत आहे. मी कुठे असते? काहीतरीच काय. तिकडे बघा कोण हसत आहे.